श्री स्वामी समर्थ. पौष महिन्यात सूर्य हा उत्तरायणाच्या दिशेने प्रवास सुरू करतो. सूर्य म्हणजे तेज, ज्ञान, आरोग्य, आत्मबल आणि जीवनशक्ती. पौष महिन्यात सूर्यपूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि आयुष्यात शौर्य येते. पौष महिन्यामध्ये दर रविवारी आपल्याला सूर्यदेवतेचे प्रतीक काढून पूजा मांडणी करायची असते. तर ही पूजा मांडणी कशी करायची याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर घराच्या पूर्व दिशेला ही पूजा मांडणी करावी. शक्य असल्यास सूर्यकिरण जिथे येतात तिथे आपल्याला ही पूजा मांडायची आहे. जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा सर्वप्रथम स्वच्छ पुसून घ्यायची. त्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे रांगोळीने आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचे आहे आणि त्या स्वास्तिकवरती एक पाट मांडायचा आहे. त्या पाटावरती लाल किंवा पिवळे वस्त्र टाकावे. त्यावर थोडे तांदूळ टाकून सुपारी ठेवून गणपतीची स्थापना आपल्याला करायची आहे. त्यानंतर दिवा लावून घेऊन धूप किंवा अगरबत्ती लावावी. पांढऱ्या रंगाच्या रांगोळीने आपल्याला सूर्याची प्रतिमा काढायची आहे. सर्वप्रथम गोलाकार सूर्य काढावा. सूर्याच्या भोवती किरण दाखवावेत. त्याचबरोबर आपल्याला गणपतीच्या वरती म्हणजेच उजव्या हाताला आदित्य रानूबाईची देखील प्रतिमा काढायची आहे. सूर्याची सौम्य पालन करणारी शक्ती म्हणजे आदित्य रानूबाई. श्री रूपातील सूर्यतत्व घरातील सुख, समृद्धी ही प्रतिमा काढताना आपल्या मनात सूर्यनारायणाचे स्मरण आपल्याला ठेवायचे आहे. सूर्यनारायणाला त्यानंतर फुले अर्पण करावीत. हळदी कुंकू अक्षदा अर्पण करावी. नैवेद्यामध्ये तिळगुळाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ, तांदूळ, फूल आणि तांब्याला हळद कुंकू लावायचे आहे आणि हे तांब्या भरून पाणी आपल्याला सूर्याला अर्घ्य म्हणून द्यायचे आहे. ही पूजा केल्याने डोळ्यांचे व शरीराचे आरोग्य सुधारते. आत्मविश्वास वाढतो. नोकरी व्यवसायात यश मिळते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पितृदोष व गृहदोष कमी होतात. आयुष्यात तेज आणि धैर्य येते. पौष महिन्यात रविवारी श्रद्धेने सूर्यनारायणाची पूजा करावी. पाटावर रांगोळी व आदित्य रानूबाईची प्रतिमा काढल्यास घरात सुख समृद्धी नक्की येते. तर सर्वांनी ही पूजा पौष महिन्याच्या दर रविवारी करा. श्री स्वामी समर्थ.